Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I am going to explain the poem Have You Earned Your Tomorrow. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वाची पोयम स्टडी करणार आहोत. ही पोयम आहे इयत्ता 12वी म्हणजे 12th स्टँडर्ड मधली महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि टायटल आहे हॅव यू अर्न युअर टुमारो. इथे मी क्वेश्चन मार्क का दिलाय बघा. दिस इज अ क्वेश्चन ॲक्च्युली. हा क्वेश्चन विचारला आहे. टायटल विषयी आपण थोडं डिस्कस करूया, नंतर आईस ब्रेकर्स मधल्या काही ॲक्टिव्हिटीज बघूया. इथे पोएटनं काय केलंय, जो कोणी हे रीड करेल, आता मी रीड करतो याचा अर्थ काय, मला एक क्वेश्चन विचारल्यासारखं होतंय. म्हणजे यामध्ये पोएटनं काय केलंय, रीडर्सला क्वेश्चन्स विचारलेले आहेत अँड यू हॅव टू आन्सर दीज क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. हॅव यू अर्न युअर टुमारो. आता इथे काय दिलंय, अर्न म्हणजे काय, मिळवणे. अर्न म्हणजे काय, मिळवणे किंवा आपण कमावणे म्हणतो. युअर म्हणजे काय, तुमचा. टुमारो म्हणजे काय, उद्या. आणि इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हे जे पर्टिक्युलर आपण काय म्हणू शकतो क्वेश्चन आहे ते देखील समजून घ्या. त्याचा इन्फ्लुअन्स म्हणजे यातनं एक्झॅक्टली कवीला काय म्हणायचं आहे आपण हे थोडं बघूयात. हॅव यू अर्न युअर टुमारो म्हणजे काय आणि कुठल्या पद्धतीनं आपल्याला बेनिफिट मिळू शकतं किंवा टुमारो उद्याचा दिवस हा आपल्याला मिळू शकतो हे या आपण पोयममधनं डिस्कस करणार आहोत. आता सुरुवातीला आपण आईस ब्रेकर्स बघूया. आईस ब्रेकर्स म्हणजे काय, यामध्ये एक प्रकारचं आपलं टेन्शन रिलीफचं काम करते. प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी आहे. व्हॉट इज द फर्स्ट वन, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता इथे एक वेब दिली आपल्याला, ती कंप्लीट करायची. व्हॉट इज गिवन देअर, डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. आपण लोकांना कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीनं हेल्प करू शकतो त्याचे आपल्याला इथे काय लिहायचे, थोडे आपण इथे लिहू शकतो कुठल्या कुठल्या पद्धतीने, डिफरंट वेज वी कॅन मेन्शन. आता इथे काय दिलंय बघा, मी पहिलं काय लिहिलंय, गिव्ह फूड टू हंग्री पीपल. जर कोणी भुकेला असेल तर त्याला आपण अन्न देऊ शकतो. सेकंड वन इज हेल्प एल्डर्स इन देअर वर्क. जर कोणी एल्डर्स असतील त्यांना आपण त्यांच्या कामामध्ये मदत करू शकतो. वयस्कर लोक असतील, आपल्यापेक्षा मोठे असतील, त्यांना मदत करू शकतो. व्हॉट इज द थर्ड वन, थर्ड वन इज हेल्प फिजिकली. याला थोडं एक मिनिट, याला नंबरिंग देऊ द्या. थर्ड वन इज व्हॉट, हेल्प फिजिकली चॅलेंज्ड पीपल. जर फिजिकली चॅलेंज पीपल असतील त्यांना देखील आपण मदत करू शकतो. जर कोणी अपंग असेल त्यांना मदत करू शकतो. आणि नंबर 4, लेन मनी टू नीडी पीपल. जर कुणाला पैशाची गरज असेल त्या लोकांना देखील आपण मदत करू शकतो. हे सगळे काय आहे तर डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. आता याचा अर्थ काय होतो, ही जी ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे या ॲक्टिव्हिटीतनं आपल्याला उद्याचा दिवस, चांगला दिवस मिळवण्यासाठी काय उपयोग होऊ शकतो, त्यासाठी तरी ॲक्टिव्हिटी दिली नसेल ना. आपल्याला यातनं एक आपल्याला काय समजतं एक्झॅक्टली, व्हॉट कॅन वी अंडरस्टँड, डिफरंट वेज आर देअर टू हेल्प अदर्स. इफ वी आर गोइंग टू हेल्प अदर्स देन वी कॅन अर्न आवर टुमारो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी इथे बघितलेली आहे. आपण आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आईस ब्रेकर्समधली. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा काय दिलेली आहे, तर डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स अँड प्रॉवर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमारो. वन इज डन फॉर यू. आता सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे आपल्याला या पोयमच्या, म्हणजे आईस ब्रेकरच्या काय दिलेलं आहे, जस्ट 1 सेकंड. ओके. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स ऑर प्रॉवर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमारो. आता इथे एक करून दाखवलेली आहे आपल्याला, इडियम किंवा प्रॉवर्ब ज्याला म्हणतो आपण. तर यामध्ये एक दिलंय बघा, नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो वेन यू कॅन डू टुडे. उद्याची वाट कधीच बघू नका, जर शक्य असेल तर आजच्या आजच करा. आता इथे मी दिलेल्या रेड कलरमध्ये इथे टाईप केलेलं आहे बघा, द रिच मॅन प्लॅन्स टुमारो, द पुअर मॅन फॉर टुडे. म्हणजे श्रीमंत व्यक्ती काय करतो, उद्याचा विचार करून त्या पद्धतीनं प्लॅन करतो, तर गरीब व्यक्ती काय करतो तर आजच्या विषयीच विचार करतो. आपण कॉन्टेक्स्टनुसार याचा मिनिंग समजून घेऊ शकतो. व्हॉट इज द थर्ड वन, टुमारो इज द डे दॅट आयडलर्स गेट बिझी. उद्या करू जसं म्हणतो आपण त्या पद्धतीनं याचा मिनिंग होतो. म्हणजे जे आळशी असतात ते उद्या करू, उद्यावर ते सगळ्या गोष्टी नेऊन ठेवतात. अँड व्हॉट इज द नेक्स्ट वन, ऑल द फ्लावर्स ऑफ ऑल द टुमारोज आर इन द सीड ऑफ टुडे. ऑल द फ्लावर्स ऑफ ऑल द टुमारोज म्हणजे आता इथं शब्दशः जर तुम्ही अर्थ घेतला, जर आजच्या याच्यामध्ये बियांमध्ये काय आहे तर उद्याचे फ्लावर्स म्हणजे फुलं. याचा अर्थ काय होतो, आज जे तुम्ही काम करत असाल म्हणजे ते तुमचं काय झालं, एक प्रकारचं सीड, पण त्याच्या तुम्हाला त्याचा आउटपुट कधी मिळणार आहे
तर ते उद्या मिळणार आहे. याचा अर्थ काय, आजची ॲक्शन ही तुमचं उद्याचं आउटपुट असेल, रिझल्ट असेल, असा देखील आपण त्याचा अंडरलाईन मिनिंग घेऊ शकतो. तर इथे आपण काय डिस्कस केलं, डिफरंट इडियम्स अँड प्रॉव्हर्ब्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली, व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. जेव्हा आपण आपल्या फ्युचर प्लॅनचा विचार करतो तेव्हा आपण कशाचा विचार केला जातो. इथे एक दिले बघा, करिअर. करिअर म्हणजे काय, आपल्याला काय करायचं आहे जीवनामध्ये. इथे सेकंड काय दिलंय बघा, व्हॉट इज गिवन देअर, फॅमिली लाईफचा विचार करतो. फायनान्शियल सिक्युरिटी अँड फ्रीडम देखील आपण विचार करतो. दिस आय शुड बी स्मॉल. ओके, ते कॅपिटल दिसतं इथे, लक्षात घ्या सगळ्यांनी. फायनान्शियल सिक्युरिटी अँड फ्रीडम, फायनान्शियली तुम्ही परिपूर्ण असायला पाहिजे. नेक्स्ट यू कॅन थिंक अबाउट हायर स्टडीज ऑल्सो. उच्च शिक्षणाचा देखील तुम्ही विचार करू शकता. अँड व्हॉट इज द लास्ट वन, इन्व्हेस्टमेंट्स फॉर फ्युचर. आणि फ्युचरसाठी आपण इन्व्हेस्टमेंटचा देखील विचार करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या आपण काय करतो, फ्युचर प्लॅनसाठी याचा विचार करतो. तर इथे आपण किती ॲक्टिव्हिटीज डिस्कस केल्या, परत अगोदर एक आणि या 2-3 ॲक्टिव्हिटीज झाल्यात. याचा अर्थ काय, सगळी पोयम ही रिलेटेड एका वर्षी आहे. दॅट इज अ फ्युचर मीन्स टुमॉरो. सो हा वर्ड फार महत्त्वाचा आहे. सगळ्या ठिकाणी बघा, वरते टुमॉरो आलं, इथं टुमॉरो आलो, इथे टुमॉरो आलं, इथं फ्युचर प्लॅन म्हणजे काय, वी आर गोइंग टू टॉक अबाउट आर टुमॉरो. सो इन दिस वे वी डिस्कस 3 ॲक्टिव्हिटीज. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आपण, आईस ब्रेकर्समध्ये काय दिलेली आहे. लास्ट ॲक्टिव्हिटी दिलेली बघा, प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो, वन इज डन फॉर यू. आता इथे देखील आपल्याला तसंच दिलं, प्लॅन युअर टुमॉरो, फ्युचरविषयीच बोललेलं आहे सगळ्या ठिकाणी. आता एक्झामिनेशन रिलेटेड काय दिले बघा, स्टडी. इथे दिलं आहे रिव्हिजन इथे सगळ्या याच्यात. त्याच्या अगोदर आपण काय करणार, स्टडिंग द सब्जेक्ट, आपण सब्जेक्ट स्टडी करणार. अनालायझिंग अँड क्लिअरिंग द डाऊट्स, जे काय तुम्हाला शंका असतील किंवा त्याचं ॲनालिसिस करणार कुठल्या पद्धतीनं आहे, आणि डाऊट्स असतील तर ते क्लिअर कराल. त्यानंतर कॉलेज फंक्शन असेल तर इथे दिलेले सुरुवातीला काय, प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज, काय काय करायचं याचे ड्युटीजचे तुम्ही लिस्ट कराल. त्यानंतर चेकिंग द डिटेल्स इन शेड्यूल, म्हणजे शेड्यूल असेल तुमचं त्यामध्ये डिटेल चेक कराल. आणि शेवटी काय आहे, कुठला डाऊट असेल म्हणजे काय, चेक द डिटेल्स विथ द ऑर्गनायझर्स, त्यामध्ये काही चेंज आहे का, काय आहे का, हे आपण बघू शकतो. म्हणजे प्लॅन युअर टुमॉरो इन दिस वे. एक्झामिनेशनचं सांगितलं, कॉलेज फंक्शन. इथे थर्ड दिलं आहे बघा, फंक्शन ॲट युअर होम. फंक्शन ॲट युअर होम म्हणजे काय, तुमच्या फंक्शन आहे. आता क्लिनिंग द हाऊस काय दिलं आहे, क्लिनिंग द हाऊस म्हणजे घराची आपण साफसफाई करतो. त्यानंतर सेंडिंग द इन्व्हिटेशन्स, इन्व्हिटेशन्स पाठवतो. इथे स्पेलिंग बघा जरा, इन्व्हिटेशन TAT पाहिजे इथे, टी राहिलं इथे टायपिंगमध्ये, TAT. व्हॉट इज गिवन देअर, NIVITATIONS, इन्व्हिटेशन्स असं आहे ते स्पेलिंग. आणि शेवटी काय दिलं आहे, अरेंजमेंट फॉर फंक्शन. तर या पद्धतीनं आपण प्लॅन युअर टुमॉरो अशा पद्धतीनं करू शकतो. तर आता आपण पोयम समजून घेऊया कुठल्या पद्धतीनं आहे. आईस ब्रेकर्समध्ये आपल्या क्लिअर कट लक्षात आलेलं आहे, सगळं कशाशी रिलेटेड आहे, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू फ्युचर. आणि म्हणून दिलेलं आहे, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. टुमॉरो म्हणजेच काय, टुमॉरो म्हणजेच फ्युचर. आता बघूयात आपण काय दिलेलं आहे. त्या अगोदर आपण सुरुवातीला इथे जे दिलेलं आहे अबाउट एडगर गेस्ट. एडगर गेस्ट म्हणजे पोएटच्या बाबतीत थोडी इन्फॉर्मेशन कलेक्ट करूया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द फोटो ऑफ एडगर गेस्ट. ही वॉज बॉर्न इन 1881 अँड डायड इन 1959. इथे बघून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. 1881 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 1959 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स व्हेन ही वॉज 10 years ओल्ड. म्हणजे 10 वर्षाचा असताना जन्म झाला इंग्लंडमध्ये, परंतु वय वर्ष 10 असताना त्यांनी कुठे आणण्यात आलं त्यांना, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. बघा, वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली, लिटरेचर. आता एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. काय म्हणून ओळखलं जातं एडगर गेस्ट यांना, पीपल्स पोएट म्हणजे लोकांचा कवी. फॉर ही सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. सिम्पल स्टाईल आहे त्यांच्या रायटिंगची आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. एक प्रकारचं पॉझिटिव्हिटी त्यांच्या रायटिंगमधनं आपल्याला दिसते. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. एक अमेरिकन रायटर आहे जे न्यूजपेपरसाठी देखील लिहितात आणि मॅगझिनसाठी देखील लिहित होते. तर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. आता इथं हा जो पॅरेग्राफ दिसतो इथे आपल्याला,
दिस इज ऑल अबाउट द पोयम. या पोयम विषयी यामध्ये माहिती दिलेली आहे. तर बघूया काय दिलंय. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोयम. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोयम. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. म्हणजे इथे काय दिलंय, इन्स्पिरेशनल पोयम आहे. कशा पद्धतीनं इथे स्पीकर विचारतोय. स्पीकर म्हणजेच कोण, आपण इथे पोएट देखील म्हणू शकतो. काय विचारतोय रीडर्सला. रीडर्स म्हणजे कोण, आत्ता मी तुम्हाला सांगतोय पोयम समजून, त्या रीडर्समध्ये मी देखील आहे. तुम्ही देखील पोयम वाचणार आहात म्हणजे यू आर ऑल्सो द रीडर्स. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, वेदर दे हॅव डन, रीडर्सनं काही केलंय का, कशासाठी, टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग. म्हणजे एकमेकांना मदत करणं, हेल्प करणं, दुसऱ्याचं जीवन भलं होण्यासाठी तुम्ही काही केलंय का, मदत केली का. वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकते. नॉट फक्त फायनान्शियल सपोर्ट करणं असं नाही आहे. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पोयममध्ये लक्षात येईलच. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आता यातनं कवीला काय म्हणायचं आहे किंवा स्पीकर काय म्हणतोय की यामध्ये जर तुम्हाला तुमचं फ्युचर हे बेटर करायचं असेल देन यू हॅव टू हेल्प अदर्स. यू हॅव टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग देन अँड देन इट इज पॉसिबल. देअरफॉर one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. त्यामुळे तुमच्या ॲक्शन्स तुम्ही केलेले कुठलेही, आता इथे डीड्स म्हणजे देखील काय होतं, ॲक्शन्स. तुम्ही काय जे काम करत असाल, कुठलंही काम करत असाल, हे दुसऱ्याच्या फायद्यासाठीचं देखील असायला पाहिजे. याचा अर्थ काय, एडगर गेस्ट ऑब्झर्व दिस वन, पीपल आर नॉट रेडी टू हेल्प अदर्स. आणि यातनंच तुम्हाला उद्याचं तुमचं बेटर लाईफ किंवा बेटर टुमारो यामधनं तुम्हाला मिळू शकतो. बघा ना, एखाद्याला आपण मदत केली तर आपल्याला एक आनंद मिळत असतो अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येकाची ॲटिट्यूड अशी असेल असं नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. त्यामुळे बघा, पोएटनं ही पोयम लिहिली आहे, हॅव यू अर्न युअर टुमारो. याचा अर्थ काय, ही ऑब्झर्व समथिंग रॉंग इवन इन द सोसायटी. त्यांनी समाजामध्ये काहीतरी चुकीचं घडतं हे देखील ऑब्झर्व केलेलं असणार आहे. किंवा लोक पटकन एकमेकांना मदत करत नाही. पीपल आर अ लिटल बिट सेल्फिश. बरोबर, स्वार्थी असतो प्रत्येकजण, पण तो स्वार्थ किती असावा याला देखील लिमिटेशन्स असतात. सो यू नीड टू अंडरस्टँड. तर आता आपण बघूया या पद्धतीने ही पोयम आहे, इन्स्पिरेशनल पोयम आहे. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्स्पिरेशनल म्हणजे मोटिवेशनल पोयम आहे, काहीतरी आपल्याला एनकरेज करणार आहे. आणि हा जो पॅरेग्राफ आपण आत्ता डिस्कस केला, दिस इज नथिंग बट थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. आता आपण समोर डिस्कस करूया ॲक्च्युअल पोयममध्ये काय दिलं आहे. नाव ओके, अगोदर आपण पोयम रीड करून घेऊया म्हणजे थोडं समजेल आपल्याला यामध्ये काय दिलंय आणि कुठल्या पद्धतीनं पोयम आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. इट इज नथिंग बट द क्वेश्चन. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. डज anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? Now the next stanza, I read you 2 stanzas. Now can you say tonight in parting with the days that is sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? Then as you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? सगळ्या ठिकाणी एडगर गेस्ट. पोयम अतिशय सिंपल आहे. यात थोडक्यात आपल्याला आन्सर द्यायचं आहे. म्हणजे यातनंच काय होईल आपल्या लक्षात येईल, इंट्रोस्पेक्शन होणार आहे, एक प्रकारचं मेडिटेशन होणार आहे की आपण काय केलेलं आहे. आता ह्या पोयममध्ये जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर आपल्याला टोटल किती स्टॅन्झाज आहे, 4 स्टॅन्झा पोयम आहे. किती स्टॅन्झा,
4 स्टॅन्झा पोयम. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 लाईन्स आहे. म्हणजे काय, क्वार्ट्रेन्स. व्हॉट इज दॅट, क्वार्ट्रेन्स. म्हणजे याला 4 लाईन्सचा स्टॅन्झा असेल त्याला आपण काय म्हणतो, क्वार्ट्रेन्स. तर या पद्धतीने आपण आता बघूया. आणि सगळ्या ठिकाणी इथे क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क. कुठे बघा इथे देखील क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे इंट्रॉगेशन इथे यूज केलेलं आहे. सिम्पली आपल्याला लक्षात येतं, फार काही टिपिकल असे त्याच्यामधनं तुम्हाला वेगळं मिनिंग काढायचं आहे असं नाही आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहे अँड यू हॅव टू आन्सर. यातलं यस किंवा नो असेल, यस असेल तर कुठल्या पद्धतीनं मदत केलेली आहे आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तुमचं लाईफ बेटर करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होणार आहे. इज एनीबडी आपण समजून घेऊया अगोदर आता काय दिलंय. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. तुम्ही एखाद्याला भेटला असाल, रस्त्यातनं जाताना असेल किंवा तिथनं जाताना तुम्ही एखाद्याला भेटला असाल, तर इज एनीबडी हॅपियर, ती व्यक्ती तुमच्यामुळं आनंदी झाली आहे का. बघा का, तरी ते काय येस नो मध्ये येईल. असेल तर येस, नसेल तर नो. म्हणजे यात देखील एकमेकांचं रिलेशन बघा आपण समजून घेऊ शकतो. नाहीतर आजकाल जर व्यक्ती बघितल्या तुम्ही, म्हणजे एखादा जवळून जातो पण बघायलाही तयार नसतो, चेहऱ्यावर हसूच नसतंच. दॅट इज द डिफरंट पार्ट. मग एखाद्याला तुम्ही आनंदी बनवलंय का, केलंय का. म्हणजे यू इथे काय, हे बघा इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे यू आलेलं आहे ना, यू म्हणजे इथे रीडर आपण आहोत, तुम्ही आणि मी इथे आहे. जे कोणी आता व्हिडिओ बघत असतील ते देखील यामध्ये रीडर, लेट मी READER, रीडर्स, हे सगळ्यांनी समजून घ्या. म्हणजे यू म्हणजे कोण, यू म्हणजे आपण. आणि आपल्याला विचारलंय आता, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. कुणी आनंदी झालंय का. म्हणजे आत्ता आपण लगेच विचार करायला लागतो, अरे मी कुणाला भेटलोय आज, कोणाशी, आणि खरंच तो व्यक्ती मला भेटल्यानंतर आनंदी झालाय का, त्याला माझ्यामुळं आनंद मिळतोय का. येस ऑर नो यू कॅन आन्सर. आणि का, म्हणजे बघा ना, क्वेश्चन वाचल्याबरोबर आपण विचार करायला सुरुवात करतो आत्ता विषय आपल्या. म्हणजे थोडक्यात दिस पोएम इज ॲप्लिकेबल टू ईच अँड एव्हरी पर्सन ऑल द टाईम. प्रत्येक वेळेला जेव्हा पोएम वाचाल, जेव्हा पोएम रीड कराल, ॲट द सेम टाईम यू कॅन अप्लाय दॅट वन टू युअर प्रेझेंट टाईम. आणि त्यातनंच लक्षात येते, येस असेल तर ओके, यू आर इम्प्रूव्हिंग युअर लाईफ. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. डज एनीवन रिमेंबर, कुणाला आठवतंय का, तुम्हाला आठवतंय का तुम्ही त्या व्यक्तीशी बोललायत. अहो आत्ता आपण जर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बघितलं, वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा सगळ्या ठिकाणी असं झालंय, व्यक्ती एकमेकांना बोलायला तयारच नाही. देर आर सो मेनी रिझन्स. बिझ्यात आपण वेळ काढायला पाहिजे. आणि बोलला असाल तर आपण बघा ना, रस्त्यानं चाललो, कुणाला हाय बाय केलं, कुणाशी 2 शब्द थांबून बोललो तर आपल्याला एक आनंद वाटतो. अँड दॅट इज नथिंग बट इम्प्रूव्हिंग युअर लाईफ. सेकंड मी क्वेश्चन इथे तुम्हाला सांगितलं आहे, एक्सप्लेन केलेला आहे. थर्ड, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस संपलाय. टुडे अँड टुमॉरो, आजचा दिवस संपत आलेला आहे. तर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम म्हणजे काय, टाईम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. म्हणजे एखादं फिजिकल वर्क केलं असेल, त्यात संपला असेल दिवस, पूर्ण दिवस तुमचा संपलेला आहे. इज देअर एनीवन टू अटर नाउ अ काइंडली वर्ड ऑफ यू. कुणीतरी आहे का, अटर म्हणजे काय, उच्चार करतंय का, कुणीतरी बोलतंय का की तुम्ही चांगलं बोललाय, काइंडली वर्ड ऑफ यू, तुमच्या बाबतीत कुणीतरी चांगलं बोलतंय. इज देअर एनीवन टू अटर, कुणीतरी आहे का नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू, तुमच्याविषयी चांगलं बोलतंय. तुम्ही लगेच विचार करायला सुरुवात कराल. बघा ना, आपण एकमेकांचं क्लासमेट घ्या, घरामध्ये घ्या, नातेवाईक घ्या, म्हणजे आपण एखाद्याच्या माघारी जर चांगलं बोलत असू तर थोडक्यात काय, त्या व्यक्तीचं ते क्रेडिट आहे, त्या व्यक्तीचं क्रेडिट आहे. आणि कारण नसतानाही तुम्ही किती चांगलं केलं तर वाईट बोलणारे देखील आहेत. याचा अर्थ काय मला समजून सांगायचं इथे की पोएटने सगळं ऑब्झर्व केलंय सोसायटीमध्ये, अँड दॅट इज वाय ही इज आस्किंग सच क्वेश्चन्स टू हिज रीडर्स. युनिव्हर्सल अप्लाय होते बरं का पोएम. युनिव्हर्सल म्हणजे काय, कुठल्याही देशात जा, कुठल्याही व्यक्तीसाठी अप्लाय होणार आहे. सो आय डिस्कस स्टॅन्झा नंबर 1. नाउ स्टॅन्झा नंबर 2 व्हॉट इज गिवन देअर. स्टॅन्झा नंबर 2 म्हणजे इथे क्वेश्चन्स विचारलेले आहे, कुठल्या पद्धतीनं आहे ते दिलेलं आहे. म्हणजे इतरांसाठी काय केलं, इतरांसाठी. आता इथे काय केलंय, बिहेविंग विथ अदर्स. आता सेकंड जो स्टॅन्झा दिलेला आहे, बिहेविंग विथ अदर्स, इतरांशी तुम्ही कसे वागता, इतरांशी तुम्ही कसे वागता. पहिल्याच्यात विचारलंय काय केलंय.
आता इथे काय अशा पद्धतीनं आहे का, कोणाशी भेटलं, कोणी हॅपी झालंय का तुमच्यामुळे, तुम्ही कोणाशी बोललाय का, आजचा दिवस तर पूर्ण संपत आलाय, तुमच्याविषयी कोणी चांगलं बोलतंय का, माघारी होऊ शकतं ना. आता सेकंड याच्यामध्ये काय दिलंय, मी जसं सांगितलं तुम्हाला, बिहेविंग विथ अदर्स. डीड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. चीअरफुल ग्रीटिंग हा तर फार लोकांना फार म्हणजे एकमेकांना भेटले आनंदानं गुड मॉर्निंग देखील म्हणणार नाही, गुड मॉर्निंग देखील म्हणणार, म्हणजे कल्चर टू कल्चर हे चेंज होतं. प्रत्येकजण आता गुड मॉर्निंगच म्हणेल असं नाही, प्रत्येक कल्चरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बोलत असतो. इफ यू आर गोइंग टू से, आता अमेरिकन स्टाईल आहे हावडी ज्याला म्हणतो आपण, इन्फॉर्मल आहे. आता हे चर्लिश आहे का, जसं आपण हाऊ आर यू म्हणतो ना त्या पद्धतीनं हावडी हे एक त्यांच्यातलं एकमेकांना हावडी म्हटल्यानंतर हावडीज म्हणावं लागतं, त्याला आय एम फाईन वगैरे असं आन्सर नाही आहे. दीज आर द कल्चरल ॲस्पेक्ट, दॅट इज द डिफरंट पार्ट. चर्लिश म्हणजे काय, रूड, रूड हावडी फॉर एक्झाम्पल, गुड मॉर्निंग. असं जर तुम्ही रूडनेस असेल तुमच्या बोलण्यामध्ये, अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. थ्रॉंग म्हणजे काय, लगेच तुम्ही क्राऊड अ लार्ज नंबर, आणि कुणाला तरी घाईमध्ये रूडली म्हटलं आहे गुड मॉर्निंग आणि लगेच तिथनं तुम्ही गायब झालाय दुसऱ्या कामासाठी. इट इंडिकेट्स व्हॉट, यू आर सो रूड, यू आर नॉट अ सेन्सिटिव्ह ॲट ऑल. हे फार महत्त्वाचं आहे, लाईफ जगत असताना या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे चिअरफुल आनंद देणारं तुमचं ग्रीटिंग असलं पाहिजे, गुड मॉर्निंग फॉर एक्झाम्पल. एक चेहऱ्यावर ते हास्य असायला पाहिजे. जर तुमचं तसं नसेल तर मग काय फायदा, रूडनेस असेल, त्यानंतर लगेच तुम्ही कुठेतरी गायब होताय. वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. म्हणजे काय, प्युअरली हा काय दिसतो आपल्याला इथे, सेल्फिशनेस. यू कॅन फाइंड अ सेल्फिशनेस. सेल्फिशनेस म्हणजे काय, इथे आपण स्वार्थीपणा ज्याला म्हणतो आपण, स्वार्थ, सेल्फिश, प्युअर सेल्फिश. ॲक्च्युली इथे काय दिसतंय आपल्याला, इन्व्हर्जन इज देअर. आपण फिगर्स ऑफ स्पीचविषयी सगळ्यात शेवटी बोलणार आहेच मी, त्यामुळे एक्सप्लेनेशन झाल्यानंतर फिगर ऑफ स्पीच देखील फार महत्त्वाचं आहे. वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. आणि अशा पद्धतीने निघून गेलात, हे पूर्णपणे आपल्याला स्वार्थ दिसतोय. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. का कुणी असं समवन मायटी ग्रेटफुल. आता इथे बघा, कुणीतरी ग्रेटफुल म्हणजे काय, थँकफुल ज्याला म्हणतो आपण. ग्रेटफुल म्हणजे काय, थँकफुल. कुणीतरी थँकफुल म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, थँकफुल म्हणजे कुणी तुम्हाला तुमचे धन्यवाद मानले का, कशासाठी, की तुम्ही असं काहीतरी त्यांच्यासाठी काम केलं आहे. डीड म्हणजे ॲक्शन, की त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला असेल. कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शन्स म्हणतोय मी, लक्षात घ्या. इथे निगेटिव्ह घेऊ नका. नाही तर मी एखाद्यासाठी असं असं काम केलं, त्यानं म्हटलं त्याला मार आणि मी त्याला मारायला गेलो, डोंट डू दॅट वन. नाहीतर तुम्हीच म्हणाल की सर इथं सांगितलं हॅव यू अर्न युअर टुमॉरो, इम्प्रूव्ह, बट विथ कन्स्ट्रक्टिव्ह आस्पेक्ट. कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे, सांगता येत नाही. कुणी कशाचा मिनिंग कसा काढेल सांगताच येत नाही. दॅट इज वाय आय एम टेलिंग यू, बी ऑप्टिमिस्टिक. नाव दिस इज ऑल अबाउट हाऊ यू बिहेव विथ अदर्स. सेकंड स्टॅन्झामध्ये आपल्याला हे दिसतंय. आता थर्ड स्टॅन्झा बघूया. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लीपिंग फास्ट. दॅट इज स्लीपिंग फास्ट म्हणजे गोइंग टू फिनिश. Can you say tonight in parting with the days that is sleeping fast that you helped a single brother of the many that you passed. बघा इथे तुम्ही काय केलंय, तुमचं आता पार्टिंग विथ द डेज म्हणजे आता संपत आलाय, रात्र होणार आहे. जर तुम्ही एखाद्या अ सिंगल ब्रदर म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या भावाला, आता बघा ना आपल्या, इफ यू आर गोइंग टू कन्सिडर आर, यू कॅन से नॉट रिलिजन, बेटर टू से सोसायटी, कल्चर, बेटर टू से कल्चर. कल्चरमध्ये काय आहे, आपण एकमेकांना भाऊ बहीण हा शब्द सहज आपण यूज करून जातो. काका काकू असेल या सगळ्या गोष्टी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. मग त्यापैकी तुम्ही कुणाला मदत केली आहे का, कुण्या व्यक्तीला मदत केली आहे का, कुण्या भावाला मदत केली आहे का. भाऊ म्हणजे स्वतःचाच नाही, आपण आपला भाऊ जरी नसेल जवळचा असेल तरी आपण दादा वगैरे म्हणत असतो. डेलिबरेटली आय एम टेलिंग यू द एक्झाम्पल्स. तर मदत केली का, that you helped a single brother of the many that you passed. अनेक तुम्ही ब्रदर्स असतील, अनेक लोकांना भेटला असेल, तर त्यातील कोणाला मदत केली आहे का, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इज अ सिंगल, येस नो मध्ये तुमचा आन्सर येईल. येस तर कुठल्या पद्धतीनं, नो तर तुमचं फ्युचर हे बेटर नाही आहे असं पोएटला म्हणायचं आहे, स्पीकरला म्हणायचं आहे. देन इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. इज अ सिंगल हार्ट, कुणाचा तरी आनंद वाटतोय का, एन्जॉय ज्याला म्हणतो आपण, फील ग्रेट, हॅपीनेस, एन्जॉईंग. बरोबर आहे की नाही. कुणाला आनंद देणारी गोष्ट तुम्ही केली का, कुणाला आनंद वाटेल असं काही केलंय का,
म्हणजे रिजॉयसिंगचा मिनिंग काय? फील ग्रेट हॅपीनेस और एन्जॉईंग. डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. डज अ मॅन हुज होप्स. आता इथे काय होप्स म्हणजे काय? आशा. एखाद्या व्यक्तीच्या आशा. फेडिंग नाव म्हणजे काय होत आहेत? डिक्रीज होत आहे, डिसअपिअरिंग ज्याला म्हणतो आपण. आणि त्याला करेज देण्याचं काम देखील तुम्ही करताय का? करेज लुक अहेड. तर या पद्धतीने वेगवेगळे आपण इथे मिनिंग याचे समजून घेऊ शकतो. डज अ मॅन हुज होप्स. आशा. बघा ना, आपण माणूस कशाच्या भरोशावर जगतो? आशेच्या. उद्या माझं काहीतरी चांगलं होईल, उद्या मला काहीतरी भेटेल, माझं फ्युचर चांगलं असेल. त्यामुळे बघा हा वर्ड फार महत्त्वाचा आहे, टुमॉरो. आपण या पद्धतीनं तुम्हाला थर्ड स्टँजा इथे मी समजून सांगितलं. यू नीड टू फाइंड आउट डिफरंट एक्झाम्पल्स ऑल्सो. नाव द लास्ट स्टँजा. What is given in the last stanza? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? बघा यामध्ये इथे काय दिलंय? वेल हा वर्ड फार महत्वाचा आहे, पॉझिटिव्ह. डीड यू वेस्ट द डे म्हणजे आता जर तुम्ही वेस्ट केला असेल, वाया घालवलं असेल, लूज इट तुम्ही जर लूज केला असेल, वाया वेस्ट म्हणजे वाया घालवणे, त्याच पद्धतीनं वाया घालवला असेल. और वॉज इट वेल का अतिशय चांगला गेलेला आहे, काहीतरी तुम्ही चांगलं केलेलं आहे. और सोअरली स्पेंड. सोअरली म्हणजे काय? सिरियसली. सोअरली म्हणजे काय? सिरियसली स्पेंड केला आहे. म्हणजे यामधनं काय लक्षात येतं आपल्याला या क्वेश्चनमधनं? इझिली यू कॅन अंडरस्टँड दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला बघा ना, आजचा दिवस संपलाय, चांगला गेला की वाईट गेला. बरोबर. तुम्ही काहीतरी चांगलं केलंय का वाईट केलंय हे समजणं फार गरजेचं आहे. आणि हा क्वेश्चन बघा, आपण संध्याकाळी विचार केला ना, 2 मिनटं डोळे लावून आपल्याला लगेच आन्सर मिळतं. डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस और अ स्कार ऑफ डिसकंटेंट. डिसकंटेंट म्हणायला म्हणजे इथे काय? तुम्ही डिससॅटिस्फाईड, असमाधानी. डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. आता ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे काय? प्रूफ किंवा आपण ज्याला काय म्हणतो? ठसे. कशाचे? तुमच्या दयाळूपणाचे ठसे जे आहेत ते तुम्हाला इथे सोडलेत का? तुम्ही काहीतरी काम असं केलंय का? का स्कार ऑफ डिसकंटेंट. का स्कार म्हणजे काय? स्कारचा मिनिंग एक्झॅक्टली आपण स्पॉट म्हणतो. का असं वाटतंय तुम्हाला काहीतरी असमाधानी असल्यासारखं आणि तसं काहीतरी तुम्ही केलेलं आहे? बघा, प्रत्येक माणूस, सगळ्यात मोठा जज कोण असतो तुमचा? तर यू आर युअर ओन जज. तुम्ही स्वतःचे जज स्वतःच असता. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला ॲन्सरेबल, प्रत्येक वागण्याला ॲन्सरेबल, प्रत्येक ॲक्शनला ॲन्सरेबल तुम्हीच असता. म्हणून आपल्याला कुणाकडे जाण्याची गरज नाही, कुठल्या कोर्टमध्ये जाण्याची गरज नाही. पोएटनं जेवढे काय क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत स्वतःला विचारा. यू कॅन अंडरस्टँड वेदर यू आर इम्प्रूव्हिंग युअर लाईफ ऑर नॉट. आता इथे दिलं, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आता तुम्ही जर तुमचे डोळे बंद केले, स्लंबर म्हणजे काय? स्लीप डीपली. तुम्ही एकदम गाढ झोपेत गेलाय. बरोबर. आणि डू यू थिंक दॅट, आणि देवानं तुम्हाला म्हटलंय गॉड वुड से. बघा, आपण माणूस हा फार आशावादी प्राणी आहे. आपल्याला नंतर फ्युचरमध्ये काय घडणार आहे माहिती नाही आहे. बट डू यू थिंक गॉड वुड से. देव म्हणेल तुम्हाला, काय म्हणेल? यू हॅव अर्न वन मोर डे. तुझा एक आणखीन दिवस तू वाढवलाय, तुला मिळालेला आहे. कारण बाय द वर्क यू डिड टुडे. जे काय काम तू आज केलंय त्यामुळे. मग हे काम कसं असायला पाहिजे तुमचं? इट मस्ट बी पॉझिटिव्ह. इट मस्ट बी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. काहीतरी दुसऱ्याला मदत केलेली असायला पाहिजे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी एक प्रकारचं त्याला काहीतरी तुमच्याकडनं हेल्प होईल असं काम तुम्ही केलं पाहिजे, असं कवीला सांगायचं आहे. अँड दिस इज व्हॉट द सेंट्रल थीम. सेंट्रल थीम ऑलरेडी मी सांगितलं, इन्स्पिरेशनल पोयम आहे. आणि रीडरसाठी सगळ्यांना, ही रीडर म्हणजे सगळ्यांना क्वेश्चन विचारलेलं आहे स्पीकरनं की तुम्ही असं केलं आहे का, आणि तुम्हीच तुम्हाला जज करू शकता. मी इथे समजून सांगितलं. इन दिस वे आय एक्सप्लेन यू दिस पोयम. व्हॉट इज इन दिस पोयम एक्झॅक्टली? हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आता इथे आपण काय बघूयात? फिगर्स ऑफ स्पीच. संपलेलं नाही आहे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. आता फिगर्स ऑफ स्पीचमध्ये इंट्रॉगेशन सगळ्यात अगोदर आहे. मी इथे काय करतो? डायरेक्ट टाईप करतो म्हणजे तुम्हालाही समजेल की काय एक्झॅक्टली आहे. लेट मी टाईप हिअर. सगळ्यात पहिले इथे मी करतोय इंट्रॉगेशन. INTERROGATION. इंट्रॉगेशन आहे. इंट्रॉगेशन म्हणजे काय? क्वेश्चन विचारणे.
आता इथे क्वेश्चन विचारलेले बघा सगळ्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. इथे बघा क्वेश्चन, क्वेश्चन मार्क इझिली यू कॅन अंडरस्टँड. क्वेश्चन मार्क हिअर कुठे जा सगळ्या ह्याच्यामध्ये. सो इंट्रॉगेशन इज युज्ड. नेक्स्ट इज ॲलिट्रेशन. व्हॉट इज द नेक्स्ट वन? ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे काय? त्यामध्ये ALLITERATION ॲलिट्रेशनमध्ये कॉन्सोनंट साऊंड जो आहे तो इनिशियली रिपीट होतो. आणि एक्झाम्पल इथं दिसते बघा. टॉयलिंग टाईम इथे सुरुवातीलाच दिलंय बघा. टॉयलिंग टाईम, ट साऊंड इज दॅट, ट, टॉयलिंग टाईम. देन व्हॅनिश इन द थ्रॉंग, द इथे ट इथे बघा. देन व्हॅनिश इन द थ्रॉंग इथे बघा. इथे थ आपल्याला साऊंड इथे दिसतोय. त्यानंतर इन्व्हर्जन मी सांगितलं. इन्व्हर्जन कुठे? वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग वे. ॲक्च्युली कसं पाहिजे हे? वर यू प्युअर सेल्फिश म्हणजे इथे इन्व्हर्जन म्हणजे काय? स्ट्रक्चर बदललेलं आहे सेंटेन्सचं, त्यामुळे इथे आहे इन्व्हर्जन. इथे मी कशाचं एक्झाम्पल दिलं आहे? ॲलिट्रेशन. इथे काय आहे? ॲलिट्रेशन. इंट्रॉगेशन म्हणजे ही जिथे जिथे क्वेश्चन मार्क दिसतो ते इंट्रॉगेशनमध्ये जातं. आणि त्यानंतर मी तुम्हाला आत्ता कशाचं एक्झाम्पल सांगितलं इथे? इन्व्हर्जन. INVERSION इन्व्हर्जन इज देअर. जर तुम्हाला डिटेलमध्ये फिगर्स ऑफ स्पीच समजून घ्यायचे असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट बघा. फिगर्स ऑफ स्पीच सगळे व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत आणि प्रत्येक फिगर ऑफ स्पीचवरती सेपरेट असा व्हिडिओ मी बनवलेला आहे. यू कॅन वॉच देअर ऑल्सो. नेक्स्ट वन इज अँटीथेसिस इज देअर. व्हॉट इज देअर? अँटीथेसिस. आता अँटीथेसिस कुठं दिलं आहे? व्हॉट इज दॅट? फेड अँड करेज. आता बघा ना, फेड अँड करेज हे दोन्ही वर्ड बघा. अपोजिट आयडियाज इथे दिलेले आहे. वेअर इज दॅट? फेड अँड करेज, अपोजिट आयडियाज. वेल अँड सो कुठे दिलं आहे? व्हॉट इज लास्ट याच्यामध्ये दिलेलं आहे? लास्ट स्टॅन्झामध्ये बघा कुठलं दिलं आहे? वेल अँड सोअर. सगळ्यात लास्ट स्टॅन्झामधली फर्स्ट लाईन. तर इथे सगळ्यांना लक्षात आलं आहे. इंट्रॉगेशन, ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन आणि मी कुठलं सांगितलं आहे तुम्हाला? अँटीथेसिससाठी मला खाली येऊ द्या थोडं म्हणजे लक्षात येईल. इथे हिअर वेल, सोअर, फेड आणि इथे काय दिलं आहे? व्हॉट इज देअर? वन इज वेर इज सोअर अँड करेज इज देअर. अपोजिट आयडियाज आहेत बघा. फेड अँड करेज, वेल अँड सोअर. तर या पद्धतीनं देखील मी तुम्हाला आता काय सांगितलं इथे? फिगर ऑफ स्पीच कुठल्या कुठल्या पद्धतीनं आहे. आता इथे आपल्याला काय बघायचं? राईम स्कीम. यामध्ये राईम स्कीम आहे बघा. AABB म्हणजे कसं बघा. आता इथेच बघा. स्पेंड, डिस्कंटेंट, गॉड, टुडे. आता या पद्धतीने AABB दिसतंय आपल्याला. एखाद्या याच्यामध्ये दिसणार नाही, होऊ शकतं. पहिला स्टॅन्झा. आता इथे बघा. इथे तुम्हाला सांगतो इथे दिलं आहे. इथे येईल AABB. आता इथे काय? वे, टुडे, दो, यू, केम. तर आता इथे अलॉंग, थ्रॉंग. इथे बघा. इथे अलॉंग, केम नाही, इथे अलॉंग. इथे देखील AABB. तर राईम स्कीम देखील मी तुम्हाला सांगितले कुठल्या पद्धतीने आहे. रायमिंग वर्ड्स म्हणतात त्याला. हे बघा ना, वे, टुडे इथे देखील आहे बघा. यमक साधतात ते त्या पद्धतीनं. त्याला आपण फिगर्स ऑफ स्पीच असे म्हणतो. तर AABB सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. डिअर स्टुडंट्स, आय एक्सप्लेन दिस पोयम टू यू इन व्हेरी सिम्पल लँग्वेज. इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. जेवढे तुमचे फ्रेंड्स असतील 12th त्यांना सगळ्यांना पाठवा. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये ज्या नोटिफिकेशन आहे वेल इन ॲडव्हान्स येतील व्हिडिओच्या. थँक्यू सो मच.